भावादूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। मग काय बघाच, शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सकारात्मकता आणण्यासाठी, चहूबाजूने पैशांचे मार्ग खुले करण्यासाठी आणि प्राप्त असणारा पैसा म्हणजे लक्ष्मी तिला स्थिर करण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। संध्याकाळी 8च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही जर हा एक उपाय केला तर तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही। इच्छित मनोकामना पूर्ण होईल, जी काही आलेली संकट आहे ती टळून जातील, घरात असणारं दारिद्र्य निघून जाईल आणि चहूबाजूने पैशांचा ओघ नेहमीच वाढता राहील। मग मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय केला तरीही चालेल। आता पहिला जो उपाय आहे, हा उपाय तुम्हाला रात्री 8च्या पुढे 12च्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे। यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत 7 हिरव्या वेलच्या, जिला इलायची, वेलची, वेलदोडा असेही म्हणतो। प्रत्येकाच्या घरामध्ये वेलची आवर्जून असेल। 7 हिरव्या वेलचीचे दोडे घ्यायचे आहेत। जिथे तुमचं देवघर असेल, जिथे माता लक्ष्मीचं अधिष्ठान म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती, श्रीयंत्र काही असेल, तिथे एक आसन घालून बसायचे। देवघरात माता लक्ष्मीच्या समोर एक छान शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावायचा आहे। आता ज्या 7 हिरव्या वेलच्या आपण घेतलेल्या आहेत, त्यातील पहिली हिरवी वेलची आपल्या उजव्या हातात घ्यायची। माता लक्ष्मीला आपली गरिबी, दरिद्रता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची। त्यानंतर माता लक्ष्मीला आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा सांगून कमलात्मक मंत्र म्हणायचा। 1 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि ही हिरवी वेलची देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या चरणांजवळ अर्पण करायची। पुन्हा दुसरी हिरवी वेलची घ्यायची, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, कमलात्मक मंत्र म्हणायचा, पुन्हा ही अभिमंत्रित केलेली हिरवी वेलची माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायची। अशा आपण घेतलेल्या 7 हिरव्या वेलच्या आहेत, त्या 7च्या 7ही हिरव्या वेलच्या तुम्हाला अभिमंत्रित करत एक करत माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायच्या आहेत। सगळ्या हिरव्या वेलच्या माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून झाल्या, ठीक आहे, की त्याच्यानंतर आज शुक्रवारी रात्रभर ह्या वेलच्या माता लक्ष्मीच्या जवळ तिथेच ठेवून द्यायच्या, त्या काढायच्या नाही, उचलायच्या नाही, काहीच। शनिवारी म्हणजे उद्याच्या दिवशी स्वच्छ सुंदर सकाळचं स्नान झालं, देवघरात दिवाबत्ती झाली की त्याच्यानंतर त्या 7ही हिरव्या वेलच्या उचलायच्या, तिथून काढायच्या। 7ही हिरव्या वेलच्या तिथून काढायच्या, लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायच्या। शनिवारपासून पुढचा शुक्रवार येईपर्यंत त्या आपल्या जवळ ठेवायच्या। म्हणजे आता उद्यापासून तुम्ही ह्या सोबत ठेवल्या, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 7 दिवस तुमच्या सोबत असतील। जो पुढचा शुक्रवार येईल त्या शुक्रवारी काय करायचं, गोड काहीतरी बनवायचं। गोडाची खीर असेल किंवा काहीही गोड तुम्ही बनवा। जे काही गोड बनवलेलं आहे त्या गोड पदार्थामध्ये या 7 हिरव्या वेलच्यांपैकी 5 हिरव्या वेलच्या टाका, कुटून टाका, पावडर करा, अख्ख्या टाका, जसं जमेल तसं। 5 हिरव्या वेलच्या त्या गोड पदार्थांमध्ये टाकायच्या आणि 2 हिरव्या वेलच्या आपल्या जवळ ठेवायच्या। ह्या 2 हिरव्या वेलच्या तुम्ही पॉकेटात ठेवू शकता, तिजोरीत ठेवू शकता, तुमच्या जवळ कुठेही ठेवा। पण ज्या 5 हिरव्या वेलच्या टाकून तुम्ही जे काही गोड पदार्थ बनवलेला आहे ते गोड पदार्थ तुम्हाला तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना खाऊ घालायचं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचं आहे। एक वाटीवर शिरा बनवलाय, खीर बनवले, काहीही चालेल, ते देवघराच्या समोर ठेवायचे पुढच्या शुक्रवारी। आणि बाकीचं जे गोड आहे ते घरातल्या सगळ्या सदस्यांनी खायचं। जे वाटीभर गोड देवघराच्या समोर ठेवलेलं आहे ते 15 ते 20 मिनिटांनी उचलायचं। 15-20 मिनिटांनी, अर्धा तासाने, 1 तासाने तिथून उचलायचं आणि जिथे कुठे गोमाता असेल, गोशाळा असेल तर तिथे जायचं। समजा गोमाता आजूबाजूला खूप प्रयत्न करूनही नसेल तर मग अशा वेळेस कुठेही आजूबाजूला एखादं काळं कुत्रं असेल तर त्या काळ्या कुत्राला ही खीर जी आहे ना ती खाऊ घालायची। बघा, हा उपाय केल्याने तुमचं दारिद्र्य निघून जाईल, कितीही गरिबी असेल तर ती नष्ट होईल। घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे काही
भोग असतील तर ते संपून जातील, काही दोष लागलेले असतील तेही मिटून जातील आणि हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊन मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच बरकत राहील. आता दुसरा उपाय जो आहे, हा दुसरा उपायसुद्धा इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि सकारात्मकता आणण्यासाठी आहे. शुक्रवारी म्हणजे आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला एका वाटीमध्ये एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या छोट्याशा वाटीमध्ये धने घ्यायचे. एक चिमूटभर किंवा अगदी एवढेसे धने घातले त्या वाटीत तरीही चालतील. जे काही धने तुम्ही त्या वाटीत घेतलेले आहेत ते तुम्हाला त्या वाटी सगट आपल्या उजव्या हातात उचलायचे. वाटी सगट आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत. त्या धन्यांकडे बघून तुम्हाला धनलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. ओम देवी धनलक्ष्मी धनदानाय, ओम देवी धनलक्ष्मी धनदानाय नमः, ओम देवी धनलक्ष्मी धनदानाय नमः. हा धनदेवीचा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला 21 वेळा किंवा 51 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. 108 वेळा, 128 वेळा जरी म्हटला तरी जेवढा तुम्हाला शक्य तेवढ्या वेळा तो मंत्र म्हणा. त्याच्यानंतर ही जी धन्यांची डबी म्हणजे धन्यांची जी वाटी आहे ती तुम्हाला स्वतःवरून ओवाळायची आहे. कारण तुम्हाला तुमचं भाग्य बदलवायचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये धनाचा लाभ हवा आहे, म्हणून हे स्वतःवरून 7 वेळा असं ओवाळायचं. 7 वेळा हे ओवाळून झालं की त्याच्यानंतर देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो जे काही असेल त्याच्यावर हे जी धन्यांची वाटी आहे ना ही अर्पण करायची. हे धन्यांची वाटी त्या लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायची आणि त्याच्यानंतर काही वेळात ते जे धने आहेत त्यातले थोडेसे धने उचलायचे. थोडेसे धने उचलायचे. एखादा कागद, पेपराचा तुकडा चालेल, कापड असेल, काहीही चालेल. तर त्याच्यामध्ये हे जे धने आहेत ते उचलायचे. त्याची पुडी किंवा पोटली तयार करायची आणि ही धन्यांची पोडी किंवा पोटली जी आहे ती आपल्या उशीखाली ठेवायची. बाकीचे राहिलेले जे धने आहेत ते तसेच ठेवा. तुम्ही आठवडाभर ठेवा किंवा अगदी तुम्हाला जेवढे दिवस शक्य असतील, 1 दिवस 2 दिवस तेवढे दिवस ठेवा. त्याच्यानंतर लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण केलेले हे धने काढून घ्या आणि जे धने लक्ष्मीच्या मूर्तीवरून तुम्ही काढून घेतलेले आहेत ते जेव्हा कधी लक्ष्मीच्या मंदिरात जाण्याचा योग येईल, जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाल, आजूबाजूला कुठेही जिथे देवीचं मंदिर असेल तिथे जेव्हा तुम्ही जाल, देवीची ओटी वगैरे भराल, जेव्हा आपण देवीची ओटी भरतो बघा, ओटीचं जे साहित्य असतं, तांदूळ असेल, श्रीफळ असेल, वेणी असेल, बांगड्या असतील, साडी, त्याच्यामध्ये हे धने जे आहेत ना ते टाकायचे आणि जेव्हा कधी देवीची ओटी भराल ना तेव्हा ओटी भरत असताना हे धने टाकूनच ती ओटी भरा. याने तुम्हाला कधी कशाची कमतरता भासणार नाही, लक्ष्मी कधी नाराज राहणार नाही, पैशांची चणचण कधी येणार नाही, तुमच्या आयुष्यामध्ये कधीच म्हणजे ती कठीण वेळ जी म्हणतो ना ती कधी भासणार नाही. बघा, दोनही उपाय खूप साधे सोपे आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.